आणि आता आपण जाऊया काश्मीरमध्ये 370 हे अत्यंत महत्त्वाचं कलम हटवल्यानंतर गेल्या 5 वर्षात जम्मू आणि काश्मीर किती बदललंय ते आपण बघणार आहोत। जम्मू एंड कश्मीर के पीएको को आप भारत का हिस्सा नहीं मानते हो क्या? एग्रेसिव ना हो, जान दे देंगे इसके लिए। ही बातमी सांगण्याआधी मी तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाऊ इच्छिते। दिवस होता 4 ऑगस्ट 2019 सालचा। काश्मीरचे दिग्गज नेते एका मागोमाग एक हाऊस अरेस्ट होत होते। ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, सज्जाद लोन यांना नजरकैद करण्यात आलं होतं। हे कोणकोणते नेते होते ते आपल्याला स्क्रीनवरती दिसतात। यामध्ये मोठी नावं होती। ओमर अब्दुल्लांचं नाव होतं, मेहबूबा मुफ्तींचं नाव होतं, सज्जाद लोन यांचं नाव होतं। हे सगळ्यांना नजरकैद केलं गेलं। काश्मीरमधली इंटरनेट सेवा बंद झालेली होती। इथे कलम 144 लागू झालं आणि या सगळ्या वेगवान घडामोडींमध्ये कोणाला कळेना की काश्मीरमध्ये नेमकं घडतंय काय। आणि त्याचमुळे या दिवशी काश्मीरकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं। आणि आज घडामोडी घडत असताना अमरनाथची यात्रा स्थगित करण्यात आली होती। पर्यटकांना परत बोलवलं गेलं होतं, सैन्य वाढवलं गेलं। या सगळ्या घडामोडी घडताना काश्मीरपेक्षा जास्त टेन्शनमध्ये दिसत होता तो पाकिस्तान। आणि मग त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला अवघ्या देशाच्या नजरा लागलेल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हालचालींकडे। सकाळी अमित शहा संसदेत जातानाचा एक फोटो व्हायरल झाला। हा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे। या फोटोत काय दिसतंय तर गृहमंत्री अमित शहांच्या हातात एक कागद आहे आणि त्यावरती लिहिलेलं होतं टॉप सिक्रेट। या कागदाची उत्सुकता वाढत असताना अमित शहा राज्यसभेत उभे राहिले आणि अमित शहा म्हणाले, जम्मू एंड कश्मीर बोलता हूं, माननीय सदस्य, इसलिए एग्रेसिव हूं कि जम्मू एंड कश्मीर के पीएको को आप भारत का हिस्सा नहीं मानते हो क्या? एग्रेसिव ना हो, जान दे देंगे इसके लिए। क्या बात कर रहे हो आप? एग्रेसिव होने की क्या बात कर रहे हो? जान दे देंगे इसके लिए। तर अमित शहांच्या याच वक्तव्याचा प्रतिध्वनी संपूर्ण देशात घुमू लागला। 70 वर्षांपासून काश्मीरला भारतापासून वेगळं करणारं एक कलम कायमचं गाडण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे या नाऱ्याला सत्यात उतरवलं। भाजपच्या घोषणापत्रात कित्येक वर्ष एक आश्वासन म्हणून असलेली घोषणा पूर्णत्वास आणली आणि देशभरात दिवाळी साजरी झाली। आणि यानंतर काय घडलं तेही आपण बघणार आहोत। हा सगळा राजकीय अभिनिवेश आणि देशभक्तीची लाट ओसरून आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2019 साल आणि 2024 साल या 5 वर्षात काश्मीर किती बदललेलं आहे। जे स्वप्न दाखवलं गेलं होतं ते स्वप्न पूर्ण होतंय का? जम्मू काश्मीरमधला दहशतवाद कमी झालाय का? काश्मीर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या आज नेमका कुठे उभा आहे याचाच आढावा घेणं आजच्या दिवसाच्या निमित्तानं क्रमप्राप्त आहे। 370 हे कलम हटवल्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे आत्ताच्या 2024च्या निवडणुकीत काश्मीरच्या जनतेनं हिरिरीनं भाग घेतला। मतदान केंद्राबाहेर आपल्याला रांबसराम रांगाही दिसल्या। 2024च्या निवडणुकीत काश्मीरमध्ये गेल्या 40 वर्षातलं, आकडा महत्त्वाचा आहे, गेल्या 40 वर्षातलं सगळ्यात जास्त मतदान नोंदवलं गेलं। कुठे किती मतदान झालं महत्त्वाची ठिकाणं आपण पाहूया। श्रीनगरमध्ये 38.49% मतदानाची नोंद झाली, तर बारामुल्लामध्ये 59.1% मतदान नोंदवलं गेलं, तर अनंतनाग आणि राजौरीमध्ये 54.84% मतदान झालं। ही आकडेवारी आपल्याला काय सांगते तर या आकडेवारीनं काश्मीरी जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास दाखवून दिला। तर जगानं शांततेत पार पडलेली निवडणूक अनुभवली, निवडणूक बघितली।
इस वक्त हम खड़े हैं श्रीनगर के दिल यानी लाल चौक में। मेरे पीछे देख रहे होंगे आप क्लॉक टावर, जिसे घंटा घर भी कहते हैं। एक टाइम पे हब हुआ करता था, ऐसे फरमान निकलते थे यहाँ से जिसमें हड़तालें होती थी, कर्फ्यूज होते थे और कई सारे ऐसे पुलिसकर्मी लोकल जो हैं वो ठीक इसी जगह पे अपनी शहादत दे चुके हैं इस देश को बचाते हुए। अगर हम बात कर ले आज कश्मीर में, आज 5 अगस्त है, क्या बदला इन 5 सालों में? यहाँ पे बदला है तो यहाँ का इंफ्रास्ट्रक्चर, यहाँ के वो यंगस्टर्स जो अपॉर्चुनिटीज का वेट कर रहे थे, आज उन्हें अपॉर्चुनिटीज मिल रही हैं। उसके मजीद कई सारे आर्टिस्ट जो अपने आर्ट से, अपनी कला से महरूम थे, आज चल के उनके पास इंटरनेशनल थिएटर फेस्टिवल्स आ रहे हैं। हाल ही में यहाँ पे इंटरनेशनल थिएटर फेस्टिवल हुए, जहाँ पे मुख्तलिफ जगहों से लोग आए और इस फेस्टिवल में शिरकत की। सिनेमाज, जैसे अभी हम बात कर रहे थे, सिनेमाज की बात कर लें तो पिछले 2.5 से 3 साल में करीबन यहाँ 300 से ज्यादा फिल्में, OTT शोज, रीजनल फिल्म्स शूट हुई हैं। ये है बदलाव। तो कई सारे ऐसी चीजें हैं जिनमें बदलाव आया है और वो लोग जो कहीं ना कहीं सोचते थे कि एक दिन कश्मीर की तस्वीर बदल जाएगी, जी हाँ, 2019 के बाद आज ग्राउंड पे वो तस्वीर बदलती नजर आ रही है। आमचे स्थानिक रिपोर्टर त्यांनी घेतलेला हा आढावा होता आणि त्यांच्या आढाव्यामध्ये त्यांनी जी माहिती सांगितली ती माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण ते तिथले स्थानिक पत्रकार आहेतच, सोबतच रहिवासी सुद्धा। त्यामुळे काश्मीर त्यांच्या नजरेतनं या छोट्याशा बाईटमधनं आपल्याला दिसलं की काश्मीर किती बदललंय आणि कसं बदललंय। 370 हे कलम हटवल्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काश्मीरी जनतेनं मोठा सहभाग घेतला आणि गेल्या 40 वर्षातलं मतदान, सर्वाधिक मतदान याच निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। या निवडणुकीमध्ये भाजपनं जम्मू आणि उधमपूर अशा 2 जागा जिंकल्या, तर बारामुला मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग राहिला, कारण इथून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा पराभव करत कोण निवडून आलं तर दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपात गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात असलेला रशीद इंजिनियर हा इथून निवडून आला। तर श्रीनगर आणि अनंतनागच्या जागा या नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या। 370 हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये गुंतवणुकीचं एक मोठं पर्व सुरू झालेलं आहे आणि खासगी गुंतवणूक आहे। स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2019 सालापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 14,000 कोटींची खासगी गुंतवणूक झाली होती। तर जेव्हा 2019 साली कलम 370 हटवलं गेलं, त्यानंतर खासगी उद्योगांसाठी नवीन धोरण आलं आणि फक्त 3 वर्षात, केवळ 3 वर्षात इथे 1 लाख कोटी खासगी गुंतवणुकीचे प्रस्ताव आलेत। गुंतवणूकदारांनी जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 7,750 एकर जमिनीची मागणी केलेली आहे। हे सगळे आकडे आपल्याला दर्शवतात की काश्मीर किती पुढे जाऊ पाहत आहे। आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते। UAEचा इमार ग्रुप आहे, हा तोच इमार ग्रुप आहे ज्यांनी बुर्ज खलिफा उभारलाय। तोच इमार ग्रुप आता जम्मू काश्मीरमध्ये 500 कोटींची गुंतवणूक करतोय। यामध्ये श्रीनगरमध्ये 10 लाख स्क्वेअर फुटांचा शॉपिंग मॉल आणि IT पार्कचा समावेश आहे। 2022 आणि 2023 या 2 वर्षात, या एका वर्षात जम्मू काश्मीरमध्ये 2,153 कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि गेल्या दशकभरातली ही सर्वाधिक गुंतवणूक मानली जाते। तर गेल्या 5 वर्षातल्या गुंतवणुकीचा आकडा ऐका, हा आकडा आहे 5,319 कोटींचा। तर दुसरीकडे काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे, कारण काश्मीर हे पर्यटकांचं सगळ्यात फेवरेट डेस्टिनेशन आहे। इथे केवळ भारतातलेच नाही तर देश विदेशातले पर्यटक येतात। या पर्यटकांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या वाढली आहे। जिथे 2019 साली फक्त 5 लाख पर्यटक काश्मीरला गेलेले होते, तोच आकडा 2023 साली 27 लाखांच्या वर गेला। तर जम्मू आणि काश्मीर यांचा आपण एकत्रित विचार केला तर 2019 साली पर्यटकांची संख्या होती जम्मू काश्मीरमधली 1,62,00,000। 2020 साली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोविड आला, त्यामुळे संख्या मंदावली, ही संख्या 34,76,000 इतकी होती। मग 2021 साली 1,13,00,000 पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली। तर आता आपण विचार करूया 2023चा आणि 24चा। 2023 आणि 24 या दोनही वर्षांचा आजवरचा आकडा आहे पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिल्याचा 2,51,00,000 इतका। आणि या सगळ्या आकडेवारीमधनं आपल्या एक गोष्ट अगदीच लक्षात येते की काश्मीर प्रगती करू पाहतोय।
पण काश्मीर प्रगतीच्या रस्त्यावरती वाटचाल करत असताना पाकिस्तान स्पॉन्सर्ड दहशतवादाचं आव्हान आजही कायम आहे आणि ते तितकंच मोठं सुद्धा आहे. कारण 370 कलम हटवण्यामागचा मुख्य उद्देश काय होता? तर दहशतवाद कमी करणं किंवा दहशतवाद संपवणं. पण ते तसं झालंय का? तर ते तितक्याशा प्रमाणात किंवा अपेक्षित प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळत नाही. काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी या जिल्ह्यांपर्यंत सीमित असलेला दहशतवाद 2024 मध्ये डोडा, कठुआ आणि रियासी भागापर्यंत पसरलाय. चिंतेची बाब अशी आहे की जुलै महिन्यात दहशतवादी कारवायांमध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ही गेल्या 2 वर्षातली सर्वाधिक संख्या होती. त्यामुळे हा आकडा सुद्धा चिंता करायला लावणारा आकडा मानला जातोय. 2024 सालामध्ये आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एकूण 94 नागरिकांची हत्या झाली आहे. 2009 सालानंतर पहिल्यांदाच गेल्या 2 वर्षात जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यात नागरिकांच्या मृत्यूची संख्या ही 40% वर गेली आहे. जम्मूच्या भागात यात्रेकरूंच्या बसवरती हल्ला झाला होता काही महिन्यांपूर्वी आणि याचं ताजं उदाहरण देता येईल. या हल्ल्यामध्ये एकूण 9 यात्रेकरूंनी आपला जीव गमावला. त्यामुळे काश्मीरमधनं दहशतवाद संपवण्याचं आव्हान आजही अजूनही मोदी सरकारसमोर आहे. 370चं कलम हटवताना दाखवण्यात आलेलं दहशतवाद मुक्त काश्मीरचं स्वप्न अजून तरी टप्प्यात दिसत नाहीये. त्यामुळे दहशतवाद मुक्त काश्मीर अजून तरी झाला नाही ही बाबही अधोरेखित करावी लागते. आणि आर्थिक प्रगती इतकंच किंबहुना त्याहून जरा जास्तच आवश्यक आहे ते जम्मू काश्मीरच्या जनतेनं निवडून दिलेलं सरकार. 2014 सालापासून इथे निवडणुकाच झालेल्या नाहीयेत. यावर्षी सप्टेंबरपर्यंत काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. काश्मीरी जनतेला त्यांनी निवडून दिलेलं सरकार हवंय. 370 नंतर नव्या काश्मीरनं नवीन वाटचाल सुरू केली आहे. पुढचा रस्ता जो आहे तो काश्मीरी जनता आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारला पार करायचा आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये काश्मीरी पंडितांना सामावून घेण्याचं आव्हान आज सुद्धा कायम दिसतंय. काश्मीरी पंडित अजूनही विस्थापितच आहेत. आपल्या जन्मभूमीपासनं दुरावलेल्या काश्मीरी पंडितांची व्यथा अजूनही आपल्याला कायम दिसते. गर फिरदोस बर रुए जमी अस्त हमी असतो हमी असतो हमी असत. बंदुकीच्या सावलीतनं मुक्त, दहशतवादाच्या भीतीतनं मुक्त, भारताच्या दुसऱ्या कुठल्याही राज्याइतकंच सुरक्षित आणि भयमुक्त काश्मीर पुन्हा एकदा बघायचंय, पुन्हा एकदा अनुभवायचंय हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे.